नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फार्मसी ॲडमिशन प्रोसेस अगदी अंतिम टप्प्यात आलेली आहे. डी फार्म असेल, बी फार्म असेल, ही ॲडमिशन प्रोसेस आता कॅप राऊंड वगैरे सुरू आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांनी वारंवार कमेंट करून विचारलेलं आहे की डी फार्म असेल, बी फार्म असेल, कॉलेज नेमकं कधीपासून सुरू होणार आहे, या बाबतीत आपण चर्चा करणार आहोत सविस्तर. दुसरा महत्त्वाचा मुद्दा स्कॉलरशिपच्या बाबतीत आहे. अनेकांना स्कॉलरशिपबाबत प्रश्न पडलेला आहे की जुन्या विद्यार्थ्यांचे ऑलरेडी स्कॉलरशिपचे फॉर्म भरलेले आहेत, तर मग आमचे स्कॉलरशिपचे फॉर्म कधी भरले जातील, कशा पद्धतीनं सवलत मिळते. आणि आणखीन एक कन्फ्युजिंग फॅक्टर असतो, तो म्हणजे मुलींच्या बाबतीत जे फ्री एज्युकेशन आहे त्याचा नेमका काय मिनिंग आहे आणि ते खरंच लागू आहे का, शासनाचा याबाबतीत काय निर्णय आहे आणि त्या स्कीमचं बेनिफिट हे कोणाला नेमकं मिळू शकतो, या सगळ्या गोष्टींबाबत सविस्तर माहिती बघणार आहोत. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वात पहिली गोष्ट कॉलेज नेमकं कधी सुरू होणार आहे. तर या ठिकाणी बघू शकता तुमचा कॅप राऊंड 3 जो आहे, अर्थात तिसरा कॅप राऊंड जो आहे बी फार्मच्या बाबतीत, त्याची प्रोसेस आहे ती या ठिकाणी तुमची संपत आहे 6/11/2024 रोजी, अर्थात 6 नोव्हेंबर रोजी. पण तरी देखील काय असतं, तिसऱ्या कॅप राऊंडनंतर गव्हर्नमेंट एडेड, अनएडेड किंवा प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये काही जागा शिल्लक राहिलेल्या असतात कॅप राऊंडनंतर, तर त्या जागा ते कॉलेज त्यांच्या लेवलवरती भरतं. त्यामुळं या सगळ्या गोष्टी विचारात घेता कॉलेज सुरू होण्याचं टाईम जर पाहाल तर या ठिकाणी 10 ते 15 नोव्हेंबरच्या दरम्यान, म्हणजे जवळपास दिवाळीनंतरच कॉलेजेस सुरू होतील. तर 10 ते 15 नोव्हेंबरच्या दरम्यान तुमचं बी फार्मचं कॉलेज सुरू होईल. आता संदर्भात या बोलायचं झालं तर तुमच्या कॉलेजने तुमचा नंबर, तुम्ही जर ॲडमिशन कन्फर्म केला असेल तर तुमच्या डिटेल्स त्यांच्याकडे आहेत. कॉलेज त्यांचा व्हॉट्सॲप ग्रुप बनवून किंवा ऑफिशियली सर्क्युलर काढून तुम्हाला सांगेल की कधीपासून कॉलेज सुरू होते वगैरे. पण टेंटेटिव्ह डेट ही आहे की 10 ते 15 नोव्हेंबरच्या दरम्यान या ठिकाणी बी फार्मचं कॉलेज सुरू होईल. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट डिप्लोमाच्या बाबतीत बोलूया. डी फार्मच्या बाबतीत बोलायचं झालं तर डिप्लोमाचं कॉलेज आहे हे साधारणपणे 25 नोव्हेंबरच्या पुढेच सुरू होणार आहे, कारण त्यांची कॅप राऊंड आणि ॲडमिशन प्रोसेस विचारात घेता 25 नोव्हेंबरच्या पुढेमध्ये साधारणपणे 30 नोव्हेंबरपर्यंत एक तुमचं टेंटेटिव्हली अकॅडमिक शेड्यूल ॲक्टिव्हिटी सुरू होऊन जातील. ठीक आहे, तर नोव्हेंबरच्या मिडमध्ये सुरुवातीला बी फार्म होईल आणि जवळपास नोव्हेंबरच्या एंडला शेवटी डिप्लोमाचे कॉलेजेस सुरू होतील. ठीक आहे, तर हे झालं कॉलेज सुरू होण्याच्या बाबतीत. आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे, ते म्हणजे स्कॉलरशिप अर्थात शिष्यवृत्तीच्या बाबतीत. ठीक आहे, तर लक्षात ठेवा स्कॉलरशिप तुम्हाला मिळते म्हणजे काय नेमकं हे पहिल्यांदा समजून घ्या. तुम्हाला स्कॉलरशिप मिळते, शिष्यवृत्ती मिळते म्हणजे काय, तुम्ही कॉलेजला जी फी भरता त्या फीमधल्या ट्यूशन फीचा जो काही प्रकार असतो तर त्या ट्यूशन फीमध्ये तुम्हाला सवलत मिळत असते. आता ही जी ट्यूशन फीमध्ये मिळणारी सवलत आहे ही कास्ट कॅटेगरी प्रवर्गानुसार वेगळी आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर ओपन कॅटेगरीचा एखादा विद्यार्थी असेल, मुलगा मेल कॅन्डिडेटच्या बाबतीत आपण बोलतो, तर त्याला त्याची ट्यूशन फी आहे त्यामध्ये 50% सवलत मिळणार. जर त्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असेल तर त्यांना EBC सवलत मिळते, ज्या माध्यमातून त्यांची 50% ट्यूशन फी मागे येईल. आता ट्यूशन फी काय प्रकार असतो, तर एखाद्या कॉलेजची फी जर समजा 1 लाख रुपये असेल तर त्यामध्ये जवळपास 75 ते 80 हजाराच्या दरम्यान ही ट्यूशन फीज असते. आणि दुसरी फी कोणती असते मग, तर दुसरी फी असते त्यामध्ये एक असते कॉलेज डेव्हलपमेंट फी, जी की ते प्रायव्हेट कॉलेज असेल तर संस्था घेत असते किंवा कॉलेज घेत असते ती फी. आता कॉलेज रन करायचं म्हटल्यावर इतर खर्च देखील असतात, त्या दृष्टिकोनातून ती फी असते. आणि एक असते ऑदर फी, ज्यामध्ये मग युनिव्हर्सिटी फी आणि इतर गोष्टी विचारात घेतलेल्या असतात. ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन जर 1 लाख फी असेल तर त्यामध्ये 75 ते 80 किंवा अगदी 85 हजारापर्यंत देखील ट्यूशन फी असू शकते. तर ती ट्यूशन फी जी काय आहे त्या ट्यूशन फीमध्ये तुम्हाला सवलत मिळत असते. ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना, इवन OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या ट्यूशन फीमध्ये 50% सवलत मिळते, मुलांच्या बाबतीत बोलतो आहे. आता वळूया दुसऱ्या कॅटेगरी काय आहेत, ज्यामध्ये SC ST कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत, त्यांना ट्यूशन फी ही पूर्णपणे 0 असते, त्यांना ट्यूशन फीमध्ये पूर्णपणे सवलत दिलेली असते. ठीक आहे, आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कॉलेज कशा पद्धतीनं फी घेतं. बरेच कॉलेज काय करतात की स्कॉलरशिप कन्सिडर करून इतर जी काही फीची अमाऊंट असेल ती तुमच्याकडून घेतात आणि येणारी स्कॉलरशिप ही कॉलेजलाच जमा होते, कारण ऑलरेडी तुम्ही स्कॉलरशिप विचारात घेऊन, शिष्यवृत्ती विचारात घेऊन कॉलेजला फी भरलेली आहे. ठीक आहे, किंवा मग काही कॉलेजेसमध्ये असं केलं जातं, ओपन कॅटेगरीसाठी बऱ्याचदा असं केलं जातं की भरताना तुम्हाला पूर्ण ओपनची फी भरायला लावली जाते आणि जी काही स्कॉलरशिप येते ती आयदर तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती येते किंवा पुढच्या दुसऱ्या वर्षीच्या अकॅडमिक इयरमध्ये ती फी मॅनेज केली जाते, ती ॲडजस्ट करून घेतली जाते. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं आहे. आता मुलींच्या फ्री एज्युकेशनच्या बाबतीत बोलूया. मुलींना फ्री एज्युकेशन केलं आहे म्हणजे काय केलेलं आहे, या ठिकाणी लक्षात ठेवा
तेव्हा मुलींची ट्युशन फी माफ केलेली आहे. आणि ती कोणासाठी माफ केली? ज्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे अशा मुलींसाठी ट्युशन फीमध्ये सवलत देण्यात आलेली आहे. आता ट्युशन फी माफ जरी केली असली तरी इतर ज्या काही फी आहेत जसं की कॉलेज डेव्हलपमेंट फी आणि अदर्स फी या मात्र भरायला लागणार आहेत. आता दुसरा मुद्दा, ज्या मुली रिझर्व कॅटेगरीमध्ये ऑलरेडी येतात, SC ST किंवा इतर कॅटेगरी, तर त्यांना ऑलरेडी जी काही सवलत मिळत होती शिक्षणामध्ये ती वगळता म्हणजे ऑलरेडी जर तिथे पहिल्यापासून ट्युशन फी माफ होत असेल तर त्यांना ऑलरेडी तो बेनिफिट मिळतो आहे. फक्त ओपन कॅटेगरी आणि OBC कॅटेगरीच्या ज्या मुली आहेत त्यांना जिथं ऑलरेडी फक्त 50% ट्युशन फीमध्ये सवलत मिळत होती ती आता 100% ट्युशन फी माफ झालेली आहे. म्हणजे तुम्हाला फक्त कॉलेज डेव्हलपमेंट फी आणि अदर फी अशा काही ज्या फी असतील त्या भरावे लागतील. आता या संदर्भात ऑलरेडी आपण एक व्हिडिओ बनवलेला होता की मागे एक स्पेशल गव्हर्नमेंटने काही 3-4 दिवस दिलेले तेव्हा तो फॉर्म भरायचा होता. मग आता राहिला प्रश्न, जे काही आत्ता नव्यानं ॲडमिशन घेत आहेत, मुली असतील मुलं असतील, त्यांचा स्कॉलरशिपचा फॉर्म कधीपर्यंत भरायचा? तर लक्षात ठेवा 30 मार्चपर्यंत तुम्हाला तो स्कॉलरशिपचा फॉर्म हा भरता येणार आहे. पण मग 30 मार्चपर्यंत वाट बघायची आहे का आपल्याला? नाही. जर तुमचं कॉलेजमध्ये ॲडमिशन झालं असेल तर जे ॲडमिशनच्या वेळेस डॉक्युमेंट होते ते सर्व डॉक्युमेंट, कॉलेजमध्ये ॲडमिशन कन्फर्म झाल्याबाबतचं लेटर आणि कॉलेजमध्ये जी काही फी भरली असेल ह्या सगळ्या गोष्टी घेऊन तुम्हाला ह्या MHA-DBTच्या वेबसाईटवरती यायचं आहे. तुमचं ऑलरेडी अकाउंट असेल तर लॉग इन करायचं आहे, जर 12वीला तुम्ही कुठला स्कॉलरशिप फॉर्म भरला असेल तर. नसेल तुमचं अकाउंट तर या ठिकाणी न्यू रजिस्ट्रेशन करून अकाउंट बनवायचं आहे. तुमचं पास्ट क्वालिफिकेशन, आत्ताचं इन्स्टिट्यूट, या सगळ्या बेसिक गोष्टी, आणि या गोष्टी तुम्हाला समजू शकतात कशा पद्धतीनं भरायचं आहे, तेवढे हुशार आहात तुम्ही, कारण टेक्निकल गोष्टी आहेत त्या येतात सहज. किंवा मग सायबर कॅफेमध्ये जाऊन भरा फॉर्म, कसाही भरा. हा स्कॉलरशिपचा फॉर्म कॉलेजमध्ये ॲडमिशन निश्चित झाल्यावरती भरायचा आहे. आता हा स्कॉलरशिपचा फॉर्म भरत असताना काही गोष्टींची काळजी घ्यायची असते. त्याच्यावरती एक सेपरेट स्पेशल व्हिडिओ मी बनवलेला आहे. येत्या 2-3 दिवसामध्ये तो पब्लिश करेल. फक्त एकच महत्त्वाचा मुद्दा देखील सांगायचा होता की सध्या फक्त एवढीच गोष्ट विचारात घ्या, कॉलेज तुमचं मिड ऑफ नोव्हेंबर किंवा या ठिकाणी डिप्लोमाच्या बाबतीत सांगायचं झालं तर या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी कॉलेज तुमचं सुरू होईल. तर अशा पद्धतीनं असणार आहे. आणि मुलींचं फ्री एज्युकेशन आणि स्कॉलरशिप याबाबत काही सूचना द्यायच्या होत्या त्या दिलेल्या आहेत. पुढे आपण एक व्हिडिओ बनवूया काही दिवसात की ज्यामध्ये तुम्हाला अभ्यास कशा पद्धतीनं करायचा असतो, सिलॅबस कशा पद्धतीनं असतो, हे एक थोडक्यात 10-15 मिनटाच्या व्हिडिओमध्ये आपण ते डिस्कस करू. आणि तुमची इच्छा असेल तर मग सविस्तर डिस्कशनसाठी आपण वेगळा काहीतरी उपाय करू, ज्यामध्ये सविस्तर 2-3 तास आपल्याला चर्चा करता येईल. ठीक आहे. तर हे काही महत्त्वाचे मुद्दे होते. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा. आणि जे कोणी ॲडमिशन फार्मसीला घेत आहेत किंवा तुम्ही ॲडमिशन घेतलं आहे त्या तुमच्या मित्रांसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.